वास्तव बातमी। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 6व्यांदा उपोषणाला बसले आहेत। त्याकडे दुर्लक्ष करून राज्य शासन सोलापुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा घेत आहेत। याला सकल मराठा समाजाने विरोध केला आहे। आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेणार असेल तर हा कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे। सोलापुरात 25 सप्टेंबरला होम मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा होणार आहे। यासाठी जिल्ह्यातील 40,000 महिलांना आणण्याचे नियोजन केले जात आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांचे नियोजन करत आहेत। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह डझनभर मंत्री येणार आहेत। या कार्यक्रमाला सकल मराठा समाजाने तीव्र विरोध केला आहे। मराठा समाजासाठी जीवाची बाजी लावून गेले वर्षभर 5 उपोषण जरांगे यांनी केली आहेत। 6व्यांदा 16 सप्टेंबर पासून उपोषणास बसले आहेत। मराठा समाजाचा अनेक वर्षांपासून लढा चालू आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह भारतात मराठा मतांची किंमत दाखवून दिली आहे। तरीही आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे। सरकारचं डोकं ठिकाणावर नाही हे यातून सिद्ध होते। जरांगे यांच्या उपोषणावर योग्य तोडगा न काढता जर हा कार्यक्रम घेणार असेल तर तो उधळून लावला जाईल असा इशारा दिला आहे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।